विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन सिलेबसप्रमाणे 12वी समाजशास्त्राचा पहिला धडा वाचन करणार आहोत आणि त्यामधून काही घटकाची माहिती मिळवणार आहोत. तर समाजशास्त्राचा पहिला पाठ आहे भारतीय समाजाचा परिचय. समाजशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने तुम्ही हे मान्य कराल की समाजशास्त्राचा भर मानवी सामाजिक वर्तनाच्या संदर्भातील काय, कसे आणि का यासारख्या प्रश्नांचा धांडोळा समजून घेण्यावर असतो. समाजशास्त्र हे भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये मानवी वर्तनावर प्रभाव पाडणारी विविध कारणे, परिस्थिती, घटना आणि क्रिया यांचे आकलन करीत असते. आपण ज्या अनेक सामाजिक नातेसंबंधामध्ये गुंतलेलो असतो त्यानुसार आपले वर्तन आकार घेत असते. त्यामध्ये आपली विचारसरणी आणि कृती, प्राधान्यक्रम, आवडीनिवडी, पूर्वग्रह, श्रद्धा, आचार आणि दैनंदिन जीवनात आपण ज्यांचे अनुसरण करतो असे धार्मिक विधी यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. उदाहरणार्थ, तुम्ही ज्या कुटुंबामध्ये मोठे झालात त्या कुटुंबामध्ये सकाळी पूजा अर्चा करण्याअगोदर स्नान करण्याची शिस्त असेल तर तुम्ही ती शिस्त मोडत नाही. तसेच तुम्ही या शिस्तीचा प्रचार इतरांपुढे करण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात असते. आपण दुसरे उदाहरण घेऊया. पुरुष किंवा स्त्री यापैकी कुणा एकाला श्रेष्ठ मानण्याकडे तुमचा कल असेल तर त्यानुसार तयार झालेल्या तुमच्याच दृष्टिकोनाचा तुम्ही आग्रह धरता. भारतीय संस्कृतीचा उगम हजारो वर्षापूर्वीचा आहे. त्या काळी समाजशास्त्र नावाची स्वतंत्र ज्ञानशाखा अस्तित्वात आलेली नव्हती. तुम्हाला हे माहीतच आहे की समाजशास्त्र 19व्या शतकाच्या मध्यावधीला युरोपमध्ये उदयास आले. साहजिकच प्राचीन काळातील समाजजीवन आपल्याला कशाच्या आधारे समजते असा प्रश्न तुम्हाला पडणे बरोबर आहे. प्राचीन काळातील समाजजीवन समजून घेण्याचा प्रमुख स्रोत म्हणजे पुरातत्त्वज्ञ आणि इतिहास संशोधकांनी शोधून काढलेल्या पुरातन वस्तू होय. त्याखेरीज प्रवास वर्णने, एखाद्या घटनेच्या प्रत्यक्षदर्शनी केलेल्या नोंदी, चरित्रग्रंथ, साहित्य, कोरलेल्या किंवा लिखित राजाज्ञा, दरबारी दप्तरे यासारखे लिखित पुरावे उपलब्ध असतात. पुरातन वस्तू म्हणजे प्राचीन संस्कृतीची ओळख पटवून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण मानवनिर्मित वस्तू. उदाहरणार्थ, हत्यारे आणि अवजारे, भांडी, दागिने, कलावस्तू, शिल्पे, उत्खनित वस्तू, चित्रे, दफनस्थळे आणि समाधीस्थळे, नाणी, शस्त्रास्त्रे. त्याखेरीज मानवी अस्थी आणि प्राण्यांची हाडे, जीवाश्म, प्राचीन स्थळांचे भौगोलिक स्थान या गोष्टीही प्राचीन काळातील समाजजीवन समजून घेण्यासाठी उपयुक्त असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे या प्राचीन अवशेषांचे वय निश्चित करणे आणि इतर गुणधर्मांचे विश्लेषण करता येते. अशा पद्धतीने केलेल्या संशोधनातून प्राचीन समाजाचे पुनर्रचित चित्र उभे करता येते. त्यातून दिसणाऱ्या विविध पैलूंच्या आधारे आपले प्राचीन संस्कृतीविषयीचे आकलन स्पष्ट झालेले आहे. एखाद्या हजारो वर्षापूर्वीच्या संस्कृतीचे वर्णन सारांशाने करणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. तरीही भारतीय संस्कृतीच्या ज्या विशिष्ट पैलूमुळे भारतीय लोकांची जडणघडण झाली त्याबद्दल खूप काही शिकता येणे शक्य आहे. शिकण्याच्या सोयीसाठी पहिल्या पाठाचा मूळ घटक 3 उपघटकामध्ये विभागला गेलेला आहे: प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, वसाहतकालीन भारत आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. तर आपण ह्या घटकामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारत हा एकमेव घटक यामध्ये आपण आज पाहणार आहोत. तर 21व्या शतकातील समाजशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने पुढे दिलेल्या माहितीचे धागेदोरे तुम्ही व्यवस्थित समजून घ्याल, त्यांचे मनन कराल, त्यांचे मर्म जाणून घ्याल, तसेच त्यांची चिकित्साही कराल अशी अपेक्षा आहे. अर्थातच हे करण्यासाठी ऐतिहासिक चौकटीतून उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करून काही हजार वर्षाचा भूतकाळातील प्रवास करणे अपरिहार्य आहे. त्यातून हाती लागलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण पैलू आणि महत्त्वपूर्ण टप्प्यांच्या आधारे मानवी जीवन पद्धतीचे असंख्य प्रकार, सामाजिक पर्यावरणीय हितसंबंध, आचार पद्धती, धार्मिक विधी, झालेले अन्याय, चुका, मानवी स्थलांतरे तसेच हे सर्व घडण्यासाठी आवश्यक असलेले घटक याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. संमिश्र स्वरूपाच्या या माहितीच्या मंथनातून खूप काही हाती लागू शकते. आपली भूतकाळासंबंधीची जाणीव आपला वर्तमान काळ घडवत असतो आणि त्यातूनच आपल्या विचारांची आणि वर्तणुकीची दिशा निश्चित होत असते हे निसंशय आहे. आपली जडणघडण कशी झाली हे समजून घेत असताना जी नवी अंतर्दृष्टी तुम्हाला प्राप्त होईल
त्या आधारे तुमचा उत्साह वाढेल, कारण तुम्हाला भूतकाळाकडून मिळालेल्या विविधांगी वारसा तसेच तुमचे वर्तमान आणि नजीकचा व दूरस्थ भविष्यकाळ या सर्वांची असंख्य पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत याची कल्पना तुम्हाला येईल. तर पहिला घटक प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. इथे दिलेल्या कालरेषेच्या आधारे भारताच्या प्राचीन इतिहासाचे विभाजन वेगवेगळ्या कालखंडात कसे केले जाते याची साधारण कल्पना तुम्हाला येऊ शकेल. या कालरेषेत दर्शवलेली वर्ष ही अचूक नाहीत तर साधारणपणे दर्शवलेली आहेत. तुमच्या शालेय विद्यार्थी दशेत ह्या ऐतिहासिक कालखंडाचा आणि त्यातील इतिहासाचा अभ्यास तसंच त्यासंबंधीच्या चर्चा केल्याचे तुमच्या स्मरणात असेलच. मग समाजशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आपण सामाजिक इतिहासाच्या वाचनातून नेमके काय समजून घेणार आहोत? समाजशास्त्राच्या या वर्षीच्या अभ्यासक्रमात काही निवडक वैशिष्ट्यपूर्ण पैलूंच्या आधारे आपण प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील भारतीय समाज कसा होता हे जाणून घेणार आहोत. त्यामध्ये खालील सूत्ररूप गोष्टींचा समावेश आहे. पहिला घटक आहे धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार. 2. स्त्रियांचे समाजातील स्थान, शिक्षण पद्धती, समाज जीवन आणि नागरीकरण. तर या सूत्ररूप गोष्टींचा संक्षिप्त परिचय पुढे आपण करून घेणारच आहोत. तर पहिला घटक आहे धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार. अभ्यासकांच्या मते सध्या उपलब्ध असलेल्या धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचारासंबंधीचे साहित्य हे बहुस्तरीय आणि गुंतागुंतीचे आहे. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामधून मातीच्या विविध पुरुष आणि स्त्री मूर्ती मिळालेल्या आहेत. त्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते, परंतु तत्कालीन देवालये किंवा मूर्तीपूजा यांचा निश्चित पुरावा मिळालेला नाही. नंतरच्या वैदिक संस्कृतीमध्ये सूर्य, पर्जन्य, जल, वादळ अशा अनेक नैसर्गिक घटकांना देवता स्वरूप मानून त्यांची प्रार्थना केली जाईल. कालांतराने इंद्र, अग्नी यासारख्या देवांना महत्त्व प्राप्त झाले. स्थानिक अवैदिक समूहांच्या स्वतःच्या श्रद्धा प्रणाली होत्या. या श्रद्धा प्रणाली कोणत्याही विशिष्ट धर्माच्या नावाने ओळखल्या जात नव्हत्या किंवा त्यांचे काही धार्मिक ग्रंथही नव्हते. त्यामुळे त्यांच्या श्रद्धा प्रणालींची माहिती फक्त प्राचीन धर्मग्रंथामधील संदर्भाच्या आधारे, मध्ययुगीन नोंदीमधून आणि वसाहतकालीन समूह विशिष्ट वर्णनांच्या एथनोग्राफी आधारे मिळू शकते. मानववंशशास्त्रज्ञांनी समूह विशिष्ट श्रद्धा प्रणालींचे वर्गीकरण भूत प्रेतावरील श्रद्धा, ॲनिमिझम, अमानवी पूर्वजावरील श्रद्धा, टोटेमिझम यासारख्या शीर्षकाखाली केले. त्यासंबंधीचे तपशीलवार वर्णन तुम्हाला पुढील पाठात वाचता येईलच. हिंदू जीवन पद्धतीच्या संदर्भातील श्रद्धा प्रणाली आणि धार्मिक आचार यांची माहिती अनेक वैदिक ग्रंथातून मिळते. त्यातील काही लिखित स्वरूपातील आहेत तर काही मौखिक परंपरेने जपलेले आहेत. त्यामध्ये वेदसंहिता, उपवेद, वेदांगे, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि महाकाव्य यांचा समावेश होतो. वैदिक संस्कृतीचा काळ पूर्व वैदिक इसवी पूर्व सुमारे 1500 ते 1000 वर्ष आणि उत्तर वैदिक इसवी पूर्व 1000 ते 500 वर्ष अशा 2 कालखंडात विभागला गेलेला आहे. कारण या 2 कालखंडाच्या दरम्यान अनेक बदल घडून आले. त्या बदलांची चर्चा ओघाओघातच होईलच. पुराणे आणि धर्मशास्त्रावरील ग्रंथामधून हिंदूच्या आचार पद्धतीचे आणि सामाजिक वर्तनांच्या नियमांचे वर्णन केलेले आहे. हे नियम कर्मसिद्धांत यावर आधारलेले आहेत. यालाच कार्यकारण परंपरेचा सिद्धांत असेही म्हटले जाते. करावे तसे भरावे ही म्हण तुम्हाला परिचित असेलच. जन्ममृत्यूच्या चक्रावर हिंदूचा विश्वास असतो. त्यानुसार व्यक्तीच्या एका जन्मातील कर्मसंचित पुढील जन्माचा आलेख निश्चित करते. जीवात्मा हा मोक्षप्राप्ती होईपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू या चक्रामध्ये अडकलेला असतो. हिंदू व्यक्तीच्या आयुष्यात 4 पुरुषार्थ महत्त्वाची मानलेली आहेत. पहिला पुरुषार्थ आहे धर्म. फलाची आशा न करता धर्मनिरपेक्ष वृत्तीने विहित कर्म करत राहणे. अर्थ म्हणजे विहित मार्गाने संपत्ती मिळवणे. काम म्हणजे विहित मार्गाने शारीरिक सुखांची आणि आनंदाची प्राप्ती करून घेणे. आणि शेवटी आहे तो मोक्ष. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळवण्याचे आयुष्यातील परमोच्च ध्येय होय. विविध अभ्यासक आणि संशोधक यांनी मांडलेल्या मतानुसार पूर्ववैदिक काळातील समाज हा व्यवसायाधिष्ठित सामाजिक वर्णपद्धतीच्या बाबतीत ताठर नव्हता.
मात्र काही काळाने वर्णपद्धतीत अधिकाधिक ताठर सीमा निर्माण झाल्या आणि जातीव्यवस्था निर्माण झाली आणि तिचे रूपांतर उच्च नीचतेच्या स्तरामध्ये विभागलेल्या रचनेत झाले. पुरोहिताचे वर्चस्व असलेल्या आणि पवित्र आणि अपवित्र या कल्पनावर आधारलेल्या जातीव्यवस्थेत स्तरांची ही उतरंड खोलवर रुजत गेली. याचा अर्थ जातीच्या अंतर्गत विवाहाची सक्ती, धार्मिक आचारविधींना प्रमाणाबाहेर महत्त्व आणि जातीजातीमधील सीमा अत्यंत कडक होत गेल्या. या पार्श्वभूमीवर महावीर, वर्धमान आणि गौतम बुद्ध यांनी वेदप्रामाण्याला आणि पुरोहिताच्या वर्चस्वाला विरोध करणाऱ्या नवीन तत्त्वज्ञानाची शिकवण लोकांना दिली. दोघांचा जन्म क्षत्रिय कुळामध्ये झाला असला तरी त्यांनी यज्ञविधींना प्राप्त झालेल्या अत्याधिक महत्त्व आणि पशुबळीची प्रथा तसेच सामाजिक उतरंड या गोष्टींना विरोध केला. त्यांचे तत्त्वज्ञान भारतीय परंपरेत बौद्ध धर्म आणि जैन धर्म म्हणून रूढ झाले. जैन धर्माची परंपरा अत्यंत प्राचीन असल्याचे समजते. जैन परंपरेत एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान हे 24वे तीर्थंकर होते. हिंदू परंपरेप्रमाणेच जैन परंपरेतही कर्मसिद्धांताला मान्यता आहे. मात्र अहिंसा आणि तपस या दोन तत्वांना जैन जीवन पद्धतीत अत्यंत महत्त्व आहे. वर्धमान महावीरांनी त्यांच्या उपदेशात देव या संकल्पनेचा समावेश केलेला नाही. त्यांनी निर्वाण या तत्वावर भर दिला. त्यांनी लोकांना उपदेश करताना अर्धमागधी या लोकभाषेचा उपयोग केला. वैदिक परंपरेत यज्ञविधी आणि पशुबळी यांना तर जैन परंपरेत व्रतस्थ जीवन पद्धतीच्या दैनंदिन नियमांना महत्त्व देण्यात आले. गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्गावर आधारित मध्यम मार्गाचाही उपदेश केला. जैन परंपरेप्रमाणेच गौतम बुद्धांनाही देव ही संकल्पना मान्य नव्हती. त्रिपिटक हे बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ पाली या लोकभाषेत लिहिलेले आहेत. गौतम बुद्धांनी भिक्खू संघ स्थापन केला आणि भिक्खू संघाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले. व्यक्तिगत आणि सामाजिक पुनरुत्थानासाठी आवश्यक अशी पार्श्वभूमी निर्माण करणे हे भिक्खू आणि भिक्खू संघाचे महत्त्वाचे कार्य होते. जैन आणि बौद्ध धर्माकडे प्रस्थापित धर्माला विरोध करणारे बंडखोर धर्म म्हणून पाहिले जाते. या दोन्ही धर्मांनी समाजाच्या सर्व थरातील व्यक्तींना प्रवेश दिला. त्यामुळे मोक्षाचा हक्क समाजातील विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित राहिला नाही, तर जैन धर्माच्या तुलनेत बौद्ध धर्मातील नियम हे सौम्य होते. त्यामुळे बौद्ध धर्माकडे लोक मोठ्या संख्येने आकृष्ट झाले. हे समजण्यासारखे आहे. बौद्ध धर्माचा प्रसार दूरवर झाला. मौर्य सम्राट अशोकाच्या आश्रयामुळे त्याचा प्रसार भारताच्या सीमा ओलांडून तिबेट, चीन, मंगोलिया, म्यानमार, जावा, सुमात्रा, श्रीलंका अशा बाहेरील अनेक प्रदेशामध्ये झाला. आजही या प्रदेशामधील लोकांच्या दृष्टीने भारत ही त्यांच्या धर्माच्या उगमाची भूमी म्हणून पवित्र आहे. ज्या व्यक्तींनी बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनीची दीक्षा स्वीकारली त्यांच्यासाठी बौद्ध संघाची स्थापना करण्यात आली. बौद्ध धर्मामध्ये व्यक्तीच्या नैतिक उन्नतीला आणि त्यावर आधारित जीवन पद्धतीला महत्त्वाचे स्थान देण्यात आले. त्यामध्ये दानवृत्ती, स्वार्थत्याग, संयम, विचार आणि कृतीमधील अहिंसा या गुणांनी युक्त अशा आचरणावर भर देण्यात आला. उपनिषदामध्येही या गुणावर भर दिलेला आहे. हे गुण बौद्ध जीवन पद्धतीत मोठ्या प्रमाणात आचरणात आणले जातात. कालांतराने जैन आणि बौद्ध या दोन्ही धर्मामध्ये स्वतंत्र पंथ निर्माण झाले. बौद्ध धर्मातील हीनयान छोटे वाहन पंथामधील अनुयायी मूळ नियमांचे पालन काटेकोरपणे करत असल्यामुळे त्यांची संख्या महायान मोठे वाहन पंथाच्या अनुयायांच्या तुलनेने कमी असते. महायान पंथाचे नियम हे अधिक व्यवहार्य आणि सहज आचरता येण्याजोगे होते. त्यामुळे त्या पंथातील अनुयायांची संख्या अधिक होती. जैन धर्मामध्ये दिगंबर आकाश हेच वस्त्र असे मानणारे मुनी ज्या पंथात आहेत आणि श्वेतांबर श्वेत वस्त्र परिधान करणारे मुनी ज्या पंथात आहेत असे 2 पंथ निर्माण झाले. बौद्ध धर्माचा तिसरा पंथ वज्रयान हा पुढे इसवी सनाच्या 8व्या शतकात उदयास आला. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या निर्वाणीनंतर काही काळाने त्यांच्या उपदेशाचा प्रसार कमी झाला. पुढे सुमारे 1200 वर्षाच्या कालखंडात कोणताच नवीन आणि प्रभावी धर्म उदयास आला नाही.
इतिहासकार आर एस शर्मा यांच्या मते हा कालखंड अनेक घडामोडीमुळे होणाऱ्या सततच्या सामाजिक विघटनाचा आणि विकेंद्रीकरणाचा होता. आता आपण मध्ययुगीन कालखंडातील इसवी सन सुमारे 600 ते 1500 महत्त्वाच्या धार्मिक आचार आणि श्रद्धाप्रणालींची माहिती घेऊया. या कालखंडात भारतामध्ये काही धर्म बाहेरून आले. त्यामध्ये जुडाईझम, ख्रिश्चन, इस्लाम आणि कालांतराने आलेल्या पारशी धर्माचा समावेश होतो. संगम कालखंड इसवी सन पूर्व 6वे शतक ते इसवी सन 3रे शतक हा दक्षिण भारतातील म्हणजेच साधारणपणे आजचे तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा प्रदेश प्राचीन इतिहासाचा काळ आहे. या काळाला प्राचीन तामिळ कवी आणि साहित्यिकांच्या मदुराईतील संगमामुळे संगम म्हणजे परिषद, संगम कालखंड असं म्हटले जाते. या कालखंडात समाजावरील धर्माचा पगडा फार तीव्र नव्हता. लोकांचे धार्मिक आचरण विविध प्रकारचे विधी आणि भक्ती या दोन्हीवर आधारलेले होते. धार्मिक विधी भूत, प्रेतादी आणि तत्सम स्वरूपाच्या देवतांच्या उपासनेशी संबंधित होते. तसेच वृक्ष, दगड, जल, प्राणी, तारे आणि ग्रह यांनाही देवता स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाई. संगम काळातील लोकांना काही आध्यात्मिक आणि तात्विक सत्यांची जाणीव होती. जीवरूपी चैतन्य हे शरीराहून भिन्न असते असे ते समजत असत. त्यानुसार चैतन्यरूपी जीवाचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असते, परंतु त्याच्याखेरीज असलेल्या शरीराला अस्तित्व नव्हते. संगमकालीन लोकांचे पूर्वज पूजा, पुनर्जन्म यासारख्या गोष्टींभोवती गुंफले गेलेले तत्त्वज्ञान मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जीवन यांचा विचार करणारे होते. काही अभ्यासकांच्या मते पारशी धर्माचा उगम वैदिक काळाच्याही पूर्वीचा आहे. या धर्माचे मूळ मध्य पूर्वेच्या प्रदेशात आहे. या धर्माच्या अनुयायांचा धार्मिक छळ होत होता, म्हणून त्यांनी स्थलांतर केले आणि ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरातमध्ये पोहोचले. ते तिथे स्थिरावले, तेथील संस्कृतीत मिसळले. बाहेरून आलेल्या लोकांमध्ये फक्त पारशी समाजाचे लोक असे आहेत की जे अजूनही त्यांच्या समाजाबाहेरच्या व्यक्तीशी सहसा लग्न करत नाहीत. पारशी धर्म बाहेरील व्यक्तींना आपल्या धर्मात घेण्याची परवानगी देत नाही. तसेच त्यांच्या अग्यारीत पारशी व्यक्तीखेरीज इतरांना प्रवेश करण्याची बंदी आहे. पारसी धर्म हा जगातील प्राचीन धर्मापैकी एक आणि आजतागायत टिकून राहिलेला धर्म आहे. चांगले आणि वाईट अशा ध्रुवीय संकल्पना या धर्माच्या मध्यवर्ती आहेत. उदाहरणार्थ स्वर्ग आणि नरक. अवेस्ता हा या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. त्यामध्ये अहुर मज्द हा विश्वाचा निर्माता असून आशा म्हणजे वैश्विक सत्याचा उगम त्याच्यापासून होतो असे म्हटलेले आहे. अग्नी आणि जल ही दोन तत्वे शुद्धतेची माध्यमे आहेत. अग्यारी म्हणजे अग्निमंदिर हे पारशी धर्माचे पूजास्थान असते. इराणहून गुजरातमधील नवसारी येथे येताना पारशी पुरोहितांनी स्वतःबरोबर पवित्र अग्नी आणला. इसवी सन पूर्व 9वे शतक. स्वतःची मूळ सांस्कृतिक ओळख हरवू न देता संख्याबळ उत्तरोत्तर कमी होत असतानाही पारशी समाजाने भारतीय जनजीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, फील्ड मार्शल सॅम मॉनेकशॉ, माएस्ट्रो जुबिन मेहता ही पारशी समाजातील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. तसेच भारतातील आधुनिक उद्योगांची उभारणी करण्यात टाटा, गोदरेज आणि वाडिया या पारशी कुटुंबाची कामगिरी फार मोलाची आहे. भारताला आण्विक सत्ता म्हणून ओळख मिळवून देण्यात डॉक्टर होमी भाभा यांचा सहभाग महत्त्वाचा होता. नानी पालखीवाला, सोली सोराबजी आणि फली नरिमान यासारख्या सुप्रसिद्ध कायदेपंडितांनी भारतीय समाजाला कायद्याची ओळख करून दिली. बाहेरून भारतात आलेल्या धर्माच्या अनुयायांपैकी ज्यू धर्मीय लोक हे सर्वप्रथम होत असे मानले जाते. ते हिब्रू राजा सॉलोमन यांच्याबरोबर व्यापारासाठी भारतात आले. कोचीमधील ज्या लोकांनी ज्यू धर्माचा स्वीकार केला त्यांना कोची ज्यू असे नाव मिळाले. कोचीच्या किल्ल्यामध्ये आजही ज्यू सिनॅगॉग पाहायला मिळते. भारतातील ज्यू समाजाची लोकसंख्या कमी झाली आहे. बेने इस्राईल ज्यू या समाजाचे काही लोक मुंबईमध्ये आणि मिझोराम या राज्यात आहेत. ज्यू धर्मीय लोक तोरा या धर्मग्रंथातील नियमांचे पालन करतात. तोरामध्ये बायबलच्या जुन्या करार या ग्रंथाचा समावेश आहे. ज्यू धर्म हा एकेश्वरवादी आहे. पृथ्वीतलावर देवाच्या प्रेषिताचे आगमन अजून व्हायचे आहे अशी ज्यू धर्मीयांची श्रद्धा आहे. शबात हा त्यांच्यासाठी एक पवित्र विधी आहे.
मानवी इतिहासामध्ये ज्यू समाजातील लोकांचा अनन्वित छळ केला गेला हे तुम्हाला माहीत असेलच. अनेक शतके ज्यू लोकांना त्यांची स्वतःची भूमी नव्हती आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या खंडामध्ये विखुरले होते. त्यांना स्वतःची म्हणून म्हणण्याजोगी भूमी, स्वतःचा देश इस्रायल मिळवण्यासाठी 20वे शतक उजडावे लागले. त्यासाठी त्यांना राजकीय संघर्ष करावा लागला. इसवी सनाच्या पहिल्या शतकात येशू ख्रिस्त यांचे शिष्य सेंट थॉमस हे त्यांच्याबरोबर दक्षिण भारतातील मलबारच्या किनाऱ्यावर ख्रिश्चन धर्म घेऊन आले. येशू ख्रिस्तांच्या अनुयायांना ख्रिश्चन म्हणून ओळखण्यात येऊ लागले. सेंट थॉमस यांच्या मलबारमधील स्थानिक अनुयायांना सिरियन ख्रिश्चन म्हटले जाऊ लागले. ख्रिश्चन धर्मही ज्यू धर्माप्रमाणे एकेश्वरवादी आहे आणि त्यांच्या जीवनपद्धतीचा दृष्टिकोन एकरेषीय आहे. म्हणजे प्रत्येकाला एकच जन्म मिळतो आणि त्या जन्मातील त्यांच्या वर्तणुकीच्या आधारे त्यांना स्वर्गात प्रवेश मिळेल की नाही यांचा निवाडा केला जातो. हा विचार त्यांच्या श्रद्धाप्रणालीच्या मुळाशी असतो. प्रेम हे ख्रिश्चन धर्माचे पायाभूत तत्व आहे आणि सर्व ख्रिश्चन धर्मीयांच्या मनात प्रेषित येशू ख्रिस्तांचा मृत्यू आणि पुनरुत्थान याबद्दल विश्वास असतो. वसाहतवादी काळात ख्रिश्चन धर्माचा भारतामध्ये लक्षणीय प्रभाव होता. भारतामध्ये इस्लामचे आगमन इसवी सनाच्या 6व्या शतकात झाले असले तरी त्याचा प्रभाव ठळकपणे दृश्यमान होण्यास बराच अवधी जावा लागला. ज्यू आणि ख्रिश्चन या धर्माप्रमाणेच इस्लाम हा धर्मही एकेश्वरवादी आहे आणि पवित्र कुराण हा ग्रंथ इस्लामच्या श्रद्धाप्रणालीचा स्रोत आहे. शहाद, कलमा, दृढ श्रद्धेची कबुली, सलात ज्याला आपण नमाज पढणे असं म्हणतो, त्यानंतर जकात दान देणे, सॉम रोजा, रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास करणे, हज मक्केची यात्रा करणे. मध्ययुगामध्ये इस्लामचा प्रसार दूरवर झाला. अनेक मुस्लिम सत्ताधीशांनी इस्लामचा प्रसार करण्याचे कार्य केले. दिल्लीच्या इस्लामिक सत्तांनी एक मोठे साम्राज्य उभे केले आणि 5 मुस्लिम राजघराण्यांनी दिल्लीमधून सुमारे 320 वर्ष राज्य केले, ज्यामध्ये मामलूक घराणे किंवा स्लेव घराणे, त्यानंतर खिलजी घराणे, त्यानंतर तुगलक घराणे, त्यानंतर सय्यद घराणे आणि शेवटी लोधी घराणे. अकबर बादशहाने इसवी सन 1579 नैतिक तर्कवादाच्या आधारावर दिन-ई-इलाही या नवीन धर्माची स्थापना केली. तसेच सर्व धर्माच्या तत्त्वज्ञानाचे मंथन करून त्यातून पुढे आलेल्या वैश्विक सहिष्णुता या तत्त्वाच्या आधारावर अकबर बादशहाने या धर्माची उभारणी केलेली होती. या धर्मपद्धतीमध्ये पुरोहित, धर्मगुरू, धार्मिक विधी, श्रद्धाप्रणाली आणि धर्मग्रंथ यापैकी काहीही नव्हते. विविध पवित्र ग्रंथातील शिकवणीचे सार या धर्मामध्ये आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू अशा विविध धर्माच्या लोकांशी स्थानिकांच्या आलेल्या सामाजिक संबंधातून धर्मांतरे झाली. ख्रिश्चन धर्मप्रसारक त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सेवेसाठी ओळखले जातात. या सेवा देत असताना त्यांनी लिंग, जात, धर्म, समाज असा भेदभाव केला नाही. शीख धर्माचा उदय 15व्या शतकामध्ये झाला. गुरु नानक 1469 ते 1539 यांनी शीख धर्माची स्थापना केली. त्याचा प्रसार सुरुवातीला पंजाबमध्ये झाला. या धर्मामध्ये जातीवर आधारित उच्चनीचतेला स्थान नव्हते. धर्म आणि इतर सामाजिक क्षेत्रात प्रत्येकाच्या समानतेला शीख धर्मामध्ये मान्यता होती. शीखांच्या 10 गुरूंनी केलेला उपदेश हा शीख धर्मीयांच्या श्रद्धाप्रणालीचा पाया आहे. शीख गुरु ग्रंथ साहिबा हा त्यांचा पवित्र ग्रंथ आहे. शीख धर्मातील पंचकार, ज्यामध्ये किरपान, कछेरा, केश, कडा आणि कंगा यांचा समावेश होतो. सार्वजनिक स्वयंपाकघराला पंजाबी भाषेमध्ये लंगर म्हणतात. 16व्या शतकातील संस्थापक गुरूंनी लंगरला संस्थात्मक रूप दिले. लंगरचे संस्थात्मक स्वरूप हे दान आणि समानता या तत्वाचे एकमेवाद्वितीय असे प्रतीक आहे. तिथे जातपात, वय, स्त्री-पुरुष, सामाजिक प्रतिष्ठा असा कोणताही भेदभाव न करता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शाकाहारी भोजन पुरवले जाते. सर्व शीख गुरुद्वारामध्ये लंगर असते.
तिथे काम करणाऱ्या स्वयंसेवकांना सेवादार असे म्हटले जाते. अभ्यांगताशी त्यांची वर्तणूक सौजन्य, काळजी आणि अगत्य या 3 गोष्टींनी युक्त अशी असते. भेदाभेदाच्या पार्श्वभूमीवर मध्ययुगीन कालखंडात भक्तितत्वाला प्राधान्य देणाऱ्या चळवळी उदयास आल्या. हिंदू धर्म पद्धतीत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले. या बदलामधून समाजाच्या सर्व जातीमधील आणि स्तरामधील लोकांना सामावून घेणारे भक्तिपंथ भारतातील विविध प्रदेशामध्ये उदयास आले. भक्तिपंथामध्ये धार्मिक विधींच्या अतिरेकावर टीका केली गेली आणि साधेपणावर भर देण्यात आला. परमेश्वरापुढे सर्वजण समान असतात हे आग्रहाने मांडण्यात आले. कीर्तन आणि अखंड नामस्मरण यांना भक्तिपंथामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक संत कवीच्या कामगिरीमुळे भक्ती परंपरेतील कीर्तन आणि अखंड नामस्मरण या 2 गोष्टी समाजाच्या सर्व स्तरामध्ये कायमस्वरूपी रुजल्या. भक्तितत्वावर भर देणारा इस्लाममधील सुफी पंथही याच काळात उदयास आला. या पंथातही मानवतेची एकता आणि अल्लाहच्या दरबारातील सर्वांचे समान स्थान या तत्वांना महत्त्व होते. कबीर, रहीम आणि गुरु नानक यासारख्या संत महात्म्यांचे भारतभराच्या भक्ती चळवळीतील स्थान अनन्यसाधारण आहे. कबीर आणि रहीम यांनी विधी, अंधश्रद्धेवर आधारलेल्या प्रथा, मूर्तिपूजा आणि तीर्थयात्रा यासारख्या धार्मिक बाह्योपचारांचा निषेध केला. गुरु नानक यांनी जाती व्यवस्था, धार्मिक विधी आणि मूर्तिपूजा इत्यादींना मनाई केली. आता आपण महाराष्ट्रातील भक्ती चळवळ याबद्दल माहिती बघूया. महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळीचा उगम इसवी सनाच्या 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांच्या काळात झाला. पंढरपूरचा विठोबा हे दैवत या चळवळीचा केंद्रबिंदू होते. संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांचे समकालीन होते. त्यांनी उपवास, तीर्थयात्रा आणि इतर सर्व प्रकारच्या धार्मिक बाह्योपचारावर टीका केली. यानंतर आपण दुसरा घटक पाहणार आहोत, भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. भारतीय वैदिक साहित्य आणि इतिहास संशोधनाच्या आधारे असे दिसते की पूर्ववैदिक काळातील स्त्रियांचे सामाजिक स्थान तुलनेने अधिक उच्च दर्जाचे होते, परंतु त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा होता असे मात्र म्हणता येणार नाही. त्या काळी पितृप्रधान समाजव्यवस्था होती आणि आजही ती तशीच आहे. पूर्ववैदिक काळातील स्त्रियांना वेदाचे शिक्षण घेण्याची मुभा होती. त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार होता, त्यामुळे त्यांना गुरुगृही राहून शिक्षण घेता येत असे. ऋग्वेदामध्ये वेदविद्या प्राप्त केलेल्या स्त्रियांना अत्यंत मानाचे स्थान होते. अशा स्त्रियांचे 2 प्रकार ऋग्वेदात सांगितलेले आहेत. सद्यवधू म्हणजे उपनयनाचा संस्कार पूर्ण होताच गुरुगृही न जाता विवाह होऊन सासरी पाठवल्या गेलेल्या मुली, आणि दुसरं म्हणजे ब्रह्मवादिनी म्हणजे उपनयनाचा संस्कार प्राप्त झाल्यानंतर वेदांचे शिक्षण घेऊन वेदविद्येत पारंगत झालेल्या स्त्रिया. त्या आजन्म अविवाहित राहून वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करत. स्त्रियांना वेद आणि वेदांच्या स्पष्टीकरणाशी निगडीत असलेली वेदांगे या दोन्हींचे शिक्षण दिले जात असे. नंतर मात्र स्त्रियांचे शिक्षण फक्त धार्मिक स्तवने आणि कविता यांच्यापुरतेच मर्यादित झाले. वेद आणि उपनिषदांचे ज्ञान प्राप्त केलेल्या स्त्रियांमध्ये अपाला, घोषा, लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही पंडिता विशेष नावाजलेल्या होत्या. तत्कालीन समाजामध्ये स्त्रियांची भूमिका समाजोपयोगी आणि अर्थोत्पादक समजली जात होती. त्यांना विदत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक सभामध्ये सहभागी होता येत असे. त्यांना आयुष्याचा जोडीदार स्वतः निवडण्याची मुभा होती. विवाह हा एक पवित्र संस्कार मानला जाई आणि तो मोडण्यास मान्यता नव्हती. मात्र स्त्रीने विवाह केलाच पाहिजे अशी सक्ती नव्हती. एक पत्नीत्वाला प्राधान्य होते. उपनिषदामध्ये अनुलोम विवाह म्हणजे उच्च वर्णाच्या वराचा कनिष्ठ दर्जाच्या वर्णातील स्त्रीशी किंवा वधूशी विवाह, आणि प्रतिलोम विवाह म्हणजे उच्च वर्णातील वधूचा कनिष्ठ वर्णातील वराशी विवाह केला जाणे. उत्तर वैदिक काळात जातीव्यवस्था आणि पुरोहित वर्गाचे वर्चस्व समाजामध्ये खोलवर रुजलेले होते.
काळाबरोबरच जातीमध्ये भेद अधिक कडक होत गेले. जाती व्यवस्थेतील विषमता वाढत गेली. या घडामोडीमध्ये स्त्रियांचा दर्जा अधिकच खालावत गेला. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेल्यामुळे त्यांचा उपनयनाचा आणि गुरुकुलात राहून शिकण्याचा अधिकारही संपुष्टात आला. विवाह हा एकमेव संस्कार आणि बालवयातील विवाह हे स्त्रियांचे वास्तव ठरले. आत्तापर्यंत तुम्ही याची नोंद घेतलेली असेल की पूर्ववैदिक काळात सामाजिक आणि कायदेशीर हक्कांच्या दृष्टीने स्त्रियांचे स्थान उत्तर वैदिक काळाशी तुलना केली असता अधिक मानाचे होते, परंतु तेव्हाही ते पुरुषांच्या बरोबरीचे नव्हतेच. स्थावर संपत्तीवर त्यांना अधिकार नव्हता. उत्तर वैदिक काळात स्त्रियांचा सामाजिक दर्जा घसरत गेला. स्त्रिया फक्त घरगुती कर्तव्याशी बांधल्या गेल्या आणि सामाजिक समूहामधून त्यांनी सहभागी होणे वर्ज्य करण्यात आले. स्त्रियांचा कुटुंबातील दर्जा गौण ठरला. कुटुंब पद्धती पितृप्रधान असणे आणि संपत्तीचा आणि वंशावळीचा वारसा हा पित्याकडून पुत्राकडे जाणे ही पूर्ववार प्रथा आणखी खोलवर रुजली. त्यामुळे स्त्रियांनी जन्मापासून विवाहापासून पतीच्या मृत्यूपर्यंत, पतीच्या आणि पतीच्या मृत्यूनंतर पुत्राच्या आज्ञेत राहावे असा दंडक घातला गेला. मुलीचा जन्म ही घटना अवांछित मानली जाऊ लागली. तसेच हुंडा पद्धती सुरू झाल्याचे दिसते. गौतम धर्मसूत्र या ग्रंथात मुलीचे कौमार्य आणि पावित्र्य भंग होऊ नये म्हणून तिचा विवाह तिला ऋतुप्राप्ती होण्याअगोदर करावा असे म्हटलेले आहे. जैन धर्म हा धार्मिक समतेच्या तत्वावर आधारलेला असल्यामुळे त्यामध्ये सर्व जीवांचे हक्क गृहीत धरले आहेत. त्यामुळे स्त्रियांनाही निर्वाण प्राप्ती होऊ शकते या धर्मात मान्य केले. मात्र दिगंबर आणि श्वेतांबर पंथामधील मुनी आणि साध्वी यांच्या संदर्भातील विचार करता स्त्री पुरुषांच्या आध्यात्मिक अधिकारात फरक असल्याचे आढळते. श्वेतांबर पंथामध्ये अनेक आदरणीय स्त्रियांच्या कामगिरीची दखल घेतलेली आहे. जैन धर्मातील 16 सती या सर्व स्त्रियांसाठी आदर्शवत आणि अनुकरणीय मानलेल्या आहेत. मात्र जैन संघातील साध्वींसाठी असलेले आचरणाचे नियम हे मुलींसाठी असलेल्या नियमापेक्षा निराळे असतात. असे असले तरी तीर्थंकराच्या मातांना देवता स्वरूप मानून संतती, संपत्ती आणि आरोग्य यासारख्या इच्छांच्या पूर्तीसाठी त्यांची पूजा केली जाते. अनेक जैन साध्वींनी सतीप्रथा, दासीप्रथा आणि पशुबळीची पद्धत यासारख्या गोष्टी संपुष्टात आणण्यासाठी योगदान दिले आहे. जैन साहित्य आणि मौखिक परंपरा यामधून अनेक साध्वी आणि आदर्श स्त्रियांचे गुणगान केलेले आढळते. दिगंबर जैन वस्त्रविहीनता ही निर्वाणाच्या मार्गावरील मूलभूत गोष्ट आहे असे मानतात. वर्धमान महावीरांनी स्वतः ह्या गोष्टीचा पुरस्कार केला होता. गौतम बुद्धांनी स्त्रियांना बौद्ध संघामध्ये प्रवेश देण्यास आणि त्यांना तेथील कार्यात पूर्णपणे सहभागी होण्यास मान्यता दिली. बौद्ध धर्मातील विविध पंथ आणि परंपरा यांच्यामध्ये स्त्रियांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या बाबतीत शक्यतांच्या संदर्भात भिन्न भिन्न दृष्टिकोन आहेत. विशेष म्हणजे स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये आध्यात्मिक उन्नतीची समान क्षमता असते आणि त्यामुळे अनेक स्त्रियांना निर्वाण प्राप्ती झाल्याचे उल्लेख आढळतात. बौद्ध धर्मात स्त्री आणि पुरुष हा भेद नाही, कारण वधत्व, आजार आणि मृत्यू या गोष्टी स्त्री पुरुष, सामाजिक प्रतिष्ठा, वय इत्यादीवर अवलंबून नसतात. अर्थात दुःख आणि अनित्यता या दोन्ही गोष्टी प्रत्येकासच लागू असतात. सुरुवातीच्या बौद्ध ग्रंथामध्ये जरी स्त्रियांना निर्वाण प्राप्ती होऊ शकते हे मान्य केलेले असले तरी विनय पिटक या ग्रंथात मात्र भविष्यात स्त्री बुद्ध होण्याची शक्यता स्पष्टपणे नाकारलेली आहे. स्त्रियांनी दीक्षा घेऊन भिक्खुनी म्हणून बौद्ध धर्म संघात प्रवेश करण्यास मात्र प्रतिबंध नव्हता. गौतम बुद्धांनी मुलींचा जन्म हा चिंताजनक किंवा निराशाजनक समजू नये असे म्हटलेले आहे. गौतम बुद्धांनी स्त्रियांच्या समाजोपयोगी भूमिकेला महत्त्व दिले. पती जर काही कारणाने अकार्यक्षम झाला असेल तर स्त्रिया घरातील कर्त्या व्यक्तीची भूमिका बजावतात. वास्तविक पाहता तिला पतीच्या व्यवसायाविषयीची माहिती असणे आणि त्याच्या अनुपस्थितीत तिला तो सांभाळता येणे अपेक्षित असे. गौतम बुद्धांना स्त्रियांच्या व्यवहार क्षमतेची जाणीव होती आणि म्हणून त्यांनी स्त्रियांना भिक्खुनी संघातील अनेक जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या. अनेक नावाजलेल्या भिक्खुनी होऊन गेल्या. त्यामध्ये धम्मदिना, खेमा आणि
उपलवना ही काही नावे उदाहरणासह देता येतील. मध्ययुगामध्ये भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान अधिक घसरणीला लागले. मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे आणि पुरोहित वर्गाच्या वर्चस्वाखाली समाजव्यवस्थेत काटेकोरपणे राबवले जाणारे कडक नियम हे मुख्यतः या घसरणीला कारणीभूत होते. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादले गेले. त्यांना धर्मग्रंथाचे शिक्षण मिळणे बंद झाले, लिहायला वाचायला शिकवणे बंद झाले आणि तिला जन्मभर पुरुषावर अवलंबून राहणे भाग पडले. राजघराण्यातील आणि क्वचित उच्चवर्णीय स्त्रियांना मात्र खाजगीमध्ये लिहिण्या वाचण्याचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली जाई. वैदिक काळामध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता होती, परंतु मध्ययुगामध्ये ते पूर्णतः निषिद्ध मानले गेले. स्त्रियांना कुटुंबाच्या संपत्तीमध्ये वाटा नाकारण्याची परंपरा याही काळात तशीच राहिली. बालविवाह, सती, पर्दा पद्धत आणि देवदासी परंपरा यासारख्या गोष्टीमुळे स्त्रियांचे शोषण होत राहिले. पितृप्रधान पद्धतीवर आधारलेली एकत्र कुटुंब पद्धती, बहुपत्नीकत्व आणि बालविवाह अशा प्रथामुळे स्त्रियांच्या व्यक्तिविकासाच्या वाटा बंद झाल्या. यामध्ये आपण 2 घटकांचा अभ्यास केला. त्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर आपण पहिला घटक जो आहे हा पाहिला की धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार यामध्ये विविध धर्म आणि त्यांचा तुलनात्मक अभ्यास आपण केला. आणि त्यानंतर समाजातील स्त्रियांचे स्थान काय आहे, विविध समाजामध्ये स्त्रियांना दिली जाणारी वागणूक आणि त्यामधून तिचे अस्तित्व कशा प्रकारे निर्माण झाले हे 2 घटक आपण यामध्ये पाहिलेले आहेत. तर यानंतरचा घटक आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.